आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या अर्थसंकल्पावरती कर्जमाफीचं सावट असल्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच पार्श्वभूमीवरती काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती कॅबिनेटच्या मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। आज मुख्यमंत्री सभागृहामध्ये याबद्दल निवेदन सादर करतील। मात्र अर्थसंकल्प जरी मंजूर झालेला असला तरी आम्ही कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरती ठाम असल्याचं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले विरोधक आणि शिवसेना आज सभागृहात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना कर्जमुक्तीच्या बद्दल आग्रही आहे। शिवसेनेची भूमिका ठाम आहे आणि राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो राज्य सरकारने उचलावा। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय उद्या सभागृहामध्ये निवेदन करतील। महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी दिल्लीमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाची अवघ्या 20 मिनिटात बोळवण करण्यात आलेली आहे। त्यामुळे कर्जमाफीचं ठोस आश्वासन न घेताच मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना माघारी परतावं लागलंय। कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत दिल्ली दरबारी दाखल झालेल्या शिष्टमंडळातील शिवसेनेच्या नेत्यांनी दिली। दरम्यान कर्जमाफीच्या गदारोळामुळे आजच्या अर्थसंकल्पावरती जे सावट निर्माण झालेलं होतं ते दूर करण्यासाठीच काही दिल्ली दरबारी वारी आखण्यात आलेली होती की काय अशी शंका उपस्थित केली जाते। त्यांनी हे देखील या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या संदर्भात अतिशय सकारात्मक विचार करून कशा प्रकारे राज्य सरकारला मदत करता येईल, कशा प्रकारची योजना तयार करता येईल या संदर्भात केंद्र सरकार निश्चित विचार करेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आमची भूमिका आम्ही त्या बाबतीत उद्या सभागृहामध्ये आमच्या पुढे जाऊ। कारण समाधानापेक्षा केंद्र सरकारने एवढंच सांगितलं की ह्या संदर्भातली योजना आम्हाला करायची आहे तर सर्व राज्यांचा विचार करावा लागेल। आत्ता लगेच सांगण्यासाठी पण ते विचार नक्की करतात अशा प्रकारची त्यांची जी सकारात्मक भूमिका आहे ती नक्की काय आहे त्याच्या संदर्भात आम्ही माननीय उद्धवजींशी चर्चा करून पुढे निर्णय। शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, जी उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची, आणि म्हणून यासाठी केंद्र सरकारचा मोठा हातभार लागणार आहे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्यांनी देखील आश्वस्त केलं आहे की राज्य सरकारच्या बरोबर आणि शेतकऱ्यांच्या बरोबर केंद्र सरकार आहे। दरम्यान कर्जमाफीवरून दिल्ली आणि मुंबईमध्ये राजकीय रणकंदन सुरू असताना काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली। मुंबईतील राजभवनामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रणवदा यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। मात्र याचा कुठलाही तपशील शिवसेना नेत्यांनी उघड केलेला नाही। यावेळी शिवसेनेने पुन्हा मुख्य राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखर्जींना पाठिंबा देऊ केला। मात्र मुखर्जींनी निवृत्तीचे संकेत दिले। सदिच्छा भेट होती आणि राजकीय काय असतं तर मी उलट आनंदाने येऊन तुम्हाला सांगितलं असतं राजकीय काय, तर एक सदिच्छा भेट होती। आणि उद्धव साहेब राष्ट्रपती पदाची प्रणव मुखर्जी यांची मुदत संपत येते आहे ना, म्हणूनच माझी सदिच्छा भेट निवडणुकांचंही या पदाच्या निवडणुकांचे नाही असं कोणते राजकारण नव्हतं याच्यामध्ये, कोणते राजकारण नाही, कोणते राजकारण वगैरे काही नव्हतं, एक सदिच्छा भेट होती। कर्जमाफीवरून शिवसेना भाजपमध्ये खेचाखेचीचं राजकारण सुरू असताना काल 9व्या दिवशी देखील विधिमंडळाचं कामकाज विस्कळीत झालेलं आहे। सकाळीच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या अशी मागणी करत पायऱ्यांवरती जोरदार घोषणाबाजी सुरू केली। तिकडे विधान परिषदेतही भाजप आमदारच वेलमध्ये आंदोलन करत असल्यामुळे राणेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची झोड उठवली, तर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। जर सरकार दुष्काळ आणि गारपीट होणार नाही याची हमी देत असेल तर विरोधक शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी घेतील असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। शेतकऱ्याला शब्द दिला की आम्ही उत्पादन खर्चावर 50% वाढवून हमी भाव काढू। कदाचित सभापती महोदय हे हमी भाव 50% वाढवून या ठिकाणी या सरकारने दिला असता सभापती महोदय, तर या राज्यातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती त्याची गॅरंटी आम्ही घेतली असती सभापती। आज आपल्यावर विविध माध्यमातून टीका होते, विविध माध्यम आपण इथपर्यंत येतो, सभागृहात कामकाज करत नाही। आज काय मतदार जाऊन मतदारसंघात जाऊन सांगायचं हा प्रश्न प्रत्येक आमदारात। आज त्यामुळे सरकारने एक स्पष्ट भूमिका घ्यावी, पण हे कर्ज आम्ही देऊ माफ करू शकतो की नाही। राज्यावर असलेलं 3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आणि नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरती काल विधिमंडळामध्ये आर्थिक पाहणी अहवाल
सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात तब्बल 9.4% वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दरडोई उत्पन्नातही 15,000ची घसघशीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलंय। विशेषतः 3 वर्षांच्या सलग दुष्काळानंतर झालेला भरपूर पाऊस आणि शेतमालाच्या उत्पन्नात झालेली वाढ यामुळे राज्याला मोठा हातभार लागलाय। विशेषतः नोटबंदीमुळे रिअल इस्टेट आणि लघु उद्योगावरती झालेला परिणाम आर्थिक पाहणी अहवालात दिसत नाही। जॉब सीकरपेक्षा जॉब क्रिएटरची संख्या वाढवत या राज्याचं दरडोई उत्पन्न एकीकडे वाढत असताना हे दरडोई उत्पन्न शेवटच्या माणसापर्यंत याचं वितरण विषमता मुक्तीच्या मार्गाने व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत। मणिपूर आणि गोव्यामध्ये मिळालेली भाजपची सत्ता ही केवळ पैशांच्या जोरावर आहे अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे। कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींची काँग्रेस पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात यावी अशी ही इच्छा व्यक्त केली। शिवाय सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर होतोय या राहुल गांधींच्या वक्तव्याला त्यांनी समर्थन दिलंय। यूपीमध्ये भाजपने धुव्वाधार विजय मिळवल्यानंतर आता तिथे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। दुपारी 4 वाजता भाजपची विधिमंडळ बैठक घेतली जाईल, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल अशी माहिती उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य नावामध्ये सध्या देशाचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचं नावही आघाडीवर आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या अनेक मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सिन्हा यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे। पंजाबच्या मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काल पहिल्यांदाच माध्यमांशी बातचीत केली। पंजाबच्या विकासाला प्राधान्य आहेच, मात्र कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये देखील काम करत राहीन असं सिद्धूने स्पष्ट केलंय। मंत्रालयाचं काम दिवसभर चालतं, त्यामुळे रात्री शूटिंग पूर्ण करत जाईल असंही सिद्धूंनी म्हटलेलं आहे। दरम्यान सिद्धूंना उपमुख्यमंत्री पद दिलं असतं तर त्यांनी कॉमेडी शोमध्ये सहभागी होणं बंद केलं असतं असं बोललं जात आहे। मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपली सेलिब्रिटी ओळख जपण्यासाठी सिद्धू प्रयत्न करतात। पड़ेगी सर, और मैं फिर आपको बोल रहा हूं, यदि मैं टीवी करता हूं तो यहां से शाम को 3 बजे जाऊंगा, 5 बजे वहां पहुंचूंगा, सारी रात शूटिंग करूंगा, 3 बजे की सवेरे फ्लाइट पकड़ूंगा, 5 बजे यहां आऊंगा, जब कोई उठा भी नहीं होगा 7 बजे यहां आऊंगा। उत्तराखंडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर काल देहरादूनमध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षनेतेपदी आमदार त्रिवेंद्र सिंग रावत यांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीपदी रावत हे विराजमान होतील। आज दुपारी 3च्या सुमारास ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। या शपथ सोहळ्याला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि JP नड्डा उपस्थित राहणार आहेत। रावत हे संघाचे प्रचारक आहेत, तसंच ते अमित शहा यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात। उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अजूनही सुटलेला नाही।